आजचा एपिसोड खूप धमाकेदार आहे. अथर्वला शेवटी हे कळणार आहे की मीरा एकांतात नेमकी कोणाशी बोलत असते आणि जिच्याशी ती बोलत असते ती दुसरी तिसरी कोणी नसून अथर्वची पहिली बायको अंबिका आहे. हे अथर्वला कळणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड खूप धमाकेदार आहे. आणि प्लीज आत्ताच लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मालिका आता खूप छान वळणावर आली आहे. तर मित्रांनो, आजचा भाग आपण कालपर्यंत बघितलं होतं की मीरा जेव्हा अंबिकाशी बोलत असते तेव्हा अथर्व ते ऐकत असतो आणि ही नेमकी कोणाशी बोलते हे तो बघायचा प्रयत्न करत असतो. अथर्व मीरा जिथे बोलते तिथे सरळ पुढे बघायला येतो. तेवढ्यात अंबिकाचं तिकडे लक्ष जातं आणि ते दोघं एकदम शांत होतात. मीरा थोडी गोंधळात पडते. तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते की इकडे मंजिरी बाहेर येते असते. तेवढ्यात शिवनाथ तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा मंजिरी थेट बोलते, शिवनाथ, अरे तुझ्या त्या दोन्ही पोरी, तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलाय? तुझ्या त्या दोन्ही पोरींना दोन्ही पोरींनी तुला माझ्या गुहेतून काढून आणलं म्हणजे काय तुम्ही जिंकलात? तेव्हा शिवनाथ तिच्यासमोर काहीतरी बडबड करायला लागतो. त्यावर मंजिरी चिडते आणि बोलते, बस बस शिवनाथ, तुला काय वाटलं? तुझ्या त्या दोन पोरी आणि तुमची ती महागौरी या युद्धात हारलाय तुम्ही, हे स्वीकार करा. तेव्हा शिवनाथ खोकतो, डोकं खाजवत खाजवत जोरात हसत घरात आत निघून जातो. मंजिरीला काहीच कळत नाही. तो असा जोरात हसत आत निघून गेल्यावर मंजिरी घाबरते आणि मनात बोलते, इतकं सगळं घडूनही याच्या चेहऱ्यावर हे हसू कसलं? हा इतका निर्धास्त कसा? मीराने तर माझी अट मान्य केली आहे आणि हे तिने नक्कीच शिवनाथला सांगितलं असणार. मग मंजिरी स्वतःशीच बोलते, मला रुद्रकेतूच्या अस्थी लवकरात लवकर ताब्यात घ्यायलाच हव्या, कारण माझा मृत्यूचा शेवटचा धागा अजून सुटलेला नाही. इकडे अथर्व मीराकडे येतो आणि बोलतो, मीरा, आता तरी मला वेड्यात काढू नकोस. मी ऐकलंय, मी माझ्या डोळ्यांनी बघितले, तू कोणाशी तरी बोलत होतीस आणि ते अशा पद्धतीने जणू काही ती व्यक्ती तुझ्यासमोर उभी आहे. अंबिका मीराला सांगते, मीरा, काही झालं तरी अथर्वला माझ्याबद्दल कळता कामा नाही. तेव्हा अथर्व मीराला पुन्हा बोलतो, काय लपवतेस तू माझ्यापासून आणि काय मला कळता कामा नाही? तेव्हा अंबिका आणि मीरा थोडे शॉक होतात की अंबिकाला वाटतं की अथर्वने माझा आवाज ऐकला आहे. मीरा अंबिकाकडे बघते तेव्हा अंबिका बोलते, अगं माझ्याकडे काय बघतेस? त्यांना संशय येईल. तेव्हा अथर्व बोलतो, तिकडे काय बघतेस? कोण दिसतंय? कोण दिसलं तुला तिकडे? तेव्हा अंबिका बोलते, काहीतरी सांग. तेव्हा अथर्व बोलतो, मीरा प्लीज आता खोटं बोलू नकोस प्लीज. हा विषय मी ते सोडणारच नाही आहे. मला त्रास या गोष्टीचा होतोय की हे पहिल्यांदा घडत नाही आहे. दरवेळेस मी विषय सोडून देतो, पण यावेळीच नाही. अंबिका मीराला सांगते, नाही मीरा, तू शांत राहा. एकही शब्द बोलू नकोस. तू फक्त शांत राहा. इकडे अथर्व बोलतच असतो, फक्त शांत राहून काहीच होणार नाही आहे. तू शांत राहतेस आणि मी स्वतःची समजूत घालत असतो की मीरा असं काहीच करणार नाही, माझ्यापासून काहीच लपवणार नाही. पण यावेळेस मी स्वतःच्या डोळ्यांनी आणि डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवला आहे. अथर्वचं हे बोलणं ऐकून मीरा एकदम गिल्ट फील करते आणि मान खाली घालते. अंबिका तिला रिक्वेस्ट करत बोलते, काहीतरी बोलून हा विषय संपव आता. पण अथर्व ऐकायच्या मनस्थितीच नसतो. अंबिका मनात बोलते, किती हट्टी आहेत हे, आता काय करायचं आपण? तू काहीतरी कारण काढून इथून निघून जा. अथर्व मीराला विचारत असतो, मीरा उत्तर दे मला, तुला काय विचारतोय मी? अंबिका चुटकी वाजून काहीतरी जादू करते. तेवढ्यात नर्मदा हाक मारते, मीरा, मीरा लवकर ये इकडे. तेव्हा मीरा सुटकेचा निश्वास सोडत बोलते, आली आत्या, आणि ती पळत निघून जाते. अथर्व मात्र तिथेच थांबून संशयाने इकडे तिकडे बघत असतो की नक्की कोण आहे तिथे. दुसरीकडे अडगळीच्या खोलीत शिवनाथ असतो आणि तिथे अंबिका येते. तेव्हा शिवनाथ बोलत असतो, राधा, मीरा अथर्वला तुझ्या अस्तित्वाबद्दल सांगणार तर नाही ना? तेव्हा अंबिका बोलते, नाही बाबा, सांगून चालणारही नाही. अथर्वला जर कळलं ना की मी याच घरात वावरते तर त्यांचा विश्वास उडेल आणि याचा परिणाम मीरा आणि अथर्वच्या नात्यावर होईल, जे मला अजिबात चालणार नाही. बरं, या सगळ्यांचा गैरफायदा ती मंजिरी उचलू शकते. हे सगळं मी मीराला नीट समजवले, ती नाही सांगणार आता काही. तेव्हा शिवनाथ बोलतो, मग ठीक आहे. तेव्हा अंबिका विचारते, बाबा तुम्ही त्या पिंजऱ्याचं काय म्हणत होतात? शिवनाथ जोरात बोलतो, पिंजरा बनवायची वेळ आता जवळ आली आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट करायला हवी आपल्याला. शिवनाथ आणि अंबिका अडगळीच्या खोलीत असताना पण त्यांना काहीतरी वेगळाच आवाज येतो. ते दोघं त्या आवाजाच्या दिशेने कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना कळत नसतं की नक्की कसला आवाज येतोय. इकडे मीरा किचनमध्ये असते आणि अथर्व तिथे येतो. अथर्व बोलतो, मीरा हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, तू पळ काढू नकोस. मी आता तुला विचारल्याशिवाय सोडणार नाही. हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे दुसरे मार्ग आहेत, पण मी ते वापरणार नाहीत, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. सत्य काय आहे ते मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. काय चालू आहे
तेव्हा मीरा थोडी हतबल होते आणि मनात बोलते, वेदाचे बाबा मला माफ करा, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. मी जर तुम्हाला काही सांगितलं तर सगळं विचित्र होईल आणि गोंधळ उडेल. अथर्व बोलतो, मीरा उत्तर दे मला, काय चालू आहे, कोणाशी बोलत होतीस तू आणि ती व्यक्ती कोण आहे, मला का दिसत नाही आहे? तेव्हा मीरा बोलते, तुम्ही जास्त विचार करताय, असं काहीच नाही आहे. असं सांगून मीरा हॉलमध्ये निघून जाते. अथर्व मीराच्या मागे जातो आणि बोलतो, मीरा थांब. असं म्हणत अथर्व जाऊन थेट मीराचा हातच पकडतो. मीरा मागे वळून बघते. तेव्हा अथर्व बोलतो, मला हे करायचं नव्हतं, पण तुझ्यामुळे माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही आहे. अथर्व सरळ मीराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि बोलतो, तुला माझी शपथ आहे मीरा, खरं खरं सांग, काय चालू आहे? तू वर कुणाशी बोलत होतीस, ताई म्हणून कुणाला हाक मारत होतीस आणि ती व्यक्ती मला का दिसत नाही आहे, सांग मीरा. आणि मीरा अथर्वच्या शब्देपुढे पूर्ण हतबल होते. तिला काय करावं काही सुचत नाही. मीरा तिथे असलेल्या अंबिकाच्या फोटोकडे बघते. तेव्हा मीरा शेवटी सांगते, मी अंबिकाताईशी बोलत होते. हे ऐकताच अथर्व, ज्याने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवलेला असतो, तो हात हळूच सोडून देतो. अथर्वच्या डोळ्यात पाणी येतं आणि मीरासुद्धा रडत असते. अथर्व शॉक होऊन बोलतो, काय? तेव्हा मीरा बोलते, अंबिकाताई इथेच आहे. या लढाईत ती सुरुवातीपासून माझ्यासोबत आहे. अथर्व बोलतो की नाही, हे कसं शक्य आहे? आणि तो हाक मारतो, अंबिका अंबिका. तेव्हा मीरा बोलते, हो मला माहिती आहे, अंबिका जिवंत नाही आहे, पण तिचा आत्मा याच घरात आहे. हे सगळं ऐकून अथर्व प्रचंड धक्का बसतो. तो खाली पडणार इतक्यात मीरा त्याला सावरते आणि बोलते, सावकाश, सांभाळा स्वतःला. तेव्हा मीरा पुढे बोलते, तुम्हाला आठवतंय तुम्ही आमच्या तळी गावात आला होतात अंबिकाताईचं श्राद्ध करण्यासाठी? तेव्हा अथर्वला त्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. मीरा बोलते, तेव्हा वेदाचा जीव धोक्यात होता, मी वेदाला वाचवलं. तेव्हाच पहिल्यांदा मी अंबिकाताईला पाहिलं होतं. मला तेव्हा अजिबात माहीत नव्हतं की ती जिवंत नाही आहे. मीरा जेव्हा हे सांगत असते तेव्हा अथर्वला सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. वेदा कशी पाण्यात पडते, मीरा तिला कशी वाचवते आणि मीरा कशी अंबिकावर ओरडते की नुसती बघत काय उभी होतात, तिला वाचवू शकला नसता का? हे सगळं अथर्वच्या डोळ्यासमोर येतं. तेव्हा मीरा अथर्वला सांगते, ती जिवंत आहे असं समजून मी तेव्हा तिच्याशी बोलत होते. मी तिला स्पष्ट पाहू शकत होते आणि हे तिच्यासाठी सुद्धा हे खूप मोठा धक्का होता. मीरा पुढे सांगते, तेव्हा तिकडे आमच्यावर सावकाराचं खूप मोठं कर्ज होतं आणि त्यामुळे तो रंगराज महाराज आम्हाला खूप त्रास देत होता. त्या संकटातून सुद्धा ताईनेच मला वाचवलं. ती मला म्हणाली की तू आता इथे या गावात राहू नको आणि तीच मला या घरात घेऊन आली. पण ती खोटं बोलली माझ्याशी. ती म्हणाली मी इथेच शेजारी राहते. मी तिच्यावर काहीही संशय न घेता तिच्यावर विश्वास ठेवून मी घरात आले आणि पाहिलं तर इथे सगळं विचित्र घडत होतं. माया वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं दोघांना फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. मीरा पुढे सांगते, वेदाला वाचवण्यासाठी आणि परिस्थितीमुळे आपलं लग्न झालं. आठवतंय तुम्हाला? लग्नातसुद्धा मी राधाताई राधाताई म्हणून सतत उल्लेख करत होते. तेव्हा मीरा आणि अथर्व दोघांनाही आठवतं की मीरा लग्नाच्या मंडपात राधाताई राधाताई तू इथेच आहेस का असा आवाज देत शोधत होती. मीरा अथर्वला पुढे सांगते, तेव्हा मला सत्य कळलं की राधा नावाची बाईच अंबिका आहे आणि बाईच नाही आहे कोणी. आणि जेव्हा मंजिरीने अंबिकाची ओळख करून दिली की ही अथर्वची पहिली स्वर्गवासी बायको अंबिका अथर्व रामपुरी आहे, तेव्हा मला खरं माहिती मिळाली. तुमची पहिली पत्नी जी या जगातच नाही हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला काहीच समजत नव्हतं. मी ताईवर रागवले, तिला जाब विचारला की इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलंस? तेव्हा तिने मला सत्य सांगितलं. ती वेदाची आई आहे आणि मायाने तिचा खून केला आहे. जोपर्यंत वेदा सुरक्षित होत नाही आणि मंजिरीला तिची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत ती या घरातून जाऊ शकत नाही. तोपर्यंत अंबिका ताईच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. वेदाची मदत व्हावी म्हणूनच ती मला इथे घेऊन आली आणि आणि त्याच वेळीच तिने मला आणखी एक सत्य सांगितलं. ती फक्त अंबिका नव्हती, तर ती लहानपणी हरवलेली माझी सख्खी बहीण राधाताई होती. हे ऐकून अथर्वला अजून मोठा शॉक बसतो. मीरा पुढे बोलतो, आपण दोघांनी जिला शोधण्याचा प्रयत्न केला होता तीच ही माझी राधाताई. त्यानंतर एक दिवस बाबा घरी आले. त्यांनी आम्हाला सगळं सत्य सांगितलं. या सगळ्यांमागे मंजिरीचा हात आहे. मंजिरीने अंबिका ताईचा खून केला कारण तिला ताईचा आत्मा त्या कवडीमध्ये कैद करायचा होता. पण ताईची पत्रिका वेगळी असल्यामुळे ती त्या कवडी कैद झाली नाही आणि तिचा आत्मा भटकत राहिला. तो अंबिकाताईचा आत्मा आजही इथे आहे. हे सगळं ऐकताना अथर्व पूर्णपणे शून्य झालेला असतो. मीरा पुढे सांगते, तिने एक प्रण घेतला आहे, वेदाचं रक्षण करण्याचा प्रण. आजपर्यंत वेदावर आलेल्या प्रत्येक संकटामध्ये ताई माझ्यासोबत होती. ती आजही इथे आहे, फक्त आणि फक्त वेदाला जपण्यासाठी. हे सगळं ऐकून अथर्वच्या डोळ्यात घळघळ अश्रू गळू लागतात. अथर्व अंबिकाच्या फोटोकडे बघतो आणि थरथर कापत म्हणतो, अंबिका अंबिका इथेच आहे, या घरात आपल्यासोबत आहे. तेव्हा मीरा बोलते, हो.
अथर्वच्या डोळ्यातून पाणी थांबत नाही. तो व्याकुळ होऊन विचारतो, कुठे आहे ती? आता ती इथे आपल्यासोबत आहे? त्याचा थरथरणारा आवाज येतो, अंबिका, अंबिका. तेव्हा अथर्व मीराला बोलतो, सांग ना, आहे का ती इथे? तेव्हा मीरा अंबिकाच्या फोटोकडे बघते आणि अथर्वसुद्धा फोटोकडे बघतो. इकडे शिवनाथला कसली तरी चाहूल लागते. तेवढ्यात अंबिका बोलते, काय झालं बाबा? तेव्हा शिवनाथ तिला शांत राहण्याचे खून करतो आणि पटकन काहीतरी मंत्र पुटपुटतो. त्याच्या हातात रक्षा येते आणि ती रक्षा हातात घेऊन तो पुन्हा काहीतरी मंत्र पुटपुटायला लागतो. तेवढ्यात शिवनाथच्या हातात रुद्रकेतूच्या अस्थी येतात. तेव्हा अंबिका बोलते, बाबा हे? आणि तेवढ्यात मंजिरी दरवाजा उघडून आत येते. शिवनाथ त्या अस्थी लपवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मंजिरी बोलते, कसलं प्लॅनिंग सुरू आहे? मग मंजिरी पुढे बोलते, मी विचार करतच होते की हा शिवनाथ कुठल्या बळावर आपल्याशी लढणार आहे. या अस्थींबद्दल मी विसरलेच होते. शिवनाथ, तुला माहिती आहे ना, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही. तेव्हा मंजिरी बोलते, त्या अस्थी माझ्याकडे. शिवनाथ बोलतो, नाही. तेव्हा मंजिरी चिरून ओरडते, दे इकडे माझ्याकडे. शिवनाथ पुन्हा बोलतो, नाही मंजिरी. अंबिकासुद्धा बोलते, नाही मंजिरी, नाही. शिवनाथ बोलतो, नाही देणार मी. तेव्हा मंजिरी बोलते, शिवनाथ, अस्थी माझ्याकडे दे. शिवनाथ अंबिकाकडे बघतो आणि बोलतो, घेऊन जा इकडून. पण मंजिरी त्या अस्थी त्याच्या हातातून हिसकावून घेते. तेव्हा शिवनाथ जोरात ओरडतो, मंजिरी. तेव्हा मंजिरी हसत बोलते, काय लोणचं घालणार होतात का याचं? विनाकारण याच्यामागे धावून वेळ वाया घालवू नका. तुम्ही मला संपवू शकता. हा भ्रम जितक्या लवकर सोडाल ना, तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, कळलं? तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघते आणि बोलते, अंबिका, आता ही व्यर्थ धडपड सोड, कळलं? मीराच्या बाळणपणाकडे लक्ष दे. लवकरच आई होणार आहे ती. मग मंजिरी शिवनाथकडे बघून बोलते, आणि शिवनाथ, तू सुद्धा काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? जरा अंघोळ वगैरे कर, माणसात ये. लवकरच आजोबा होणार आहेस तू. विसरलास का? मला पराभूत करण्याची स्वप्न बघण्यापेक्षा ना, दोघेही आता मीराच्या बाळणपणाच्या तयारीला लागा, कळलं? असं म्हणून मंजिरी त्या अस्थी घेऊन निघून जाते. अंबिका मागून आवाज देते, मंजिरी, मंजिरी. तेव्हा मंजिरी गेल्यावर अंबिका रडत बोलते, बाबा, कधी ना कधी तिला या अस्थींबद्दल प्रश्न पडणार. तेव्हा शिवनाथ बोलतो की कधी ना कधी तिला या अस्थींबद्दल प्रश्न पडणारच होता, म्हणून आत्ताच हे सगळं केलं. तेव्हा शिवनाथ बोलतो, त्या खोट्या अस्थी होत्या. ते खेळणं तिच्या हातात दिलं म्हणजे खऱ्या अस्थी शोधण्याचा विचारही तिच्या डोक्यात येणार नाही. हे ऐकून अंबिकाला खूप आनंद होतो. शिवनाथ पुढे बोलतो, मंजिरी सध्या विजयाच्या उन्मादात आहे आणि चूक अशाच वेळी घडते, मग तो मानव असो किंवा दानव. मग शिवनाथ थोडा शांत होतो आणि बोलतो, पिंजरा बनवायला घ्यायला हवा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड खूप धमाकेदार होता. अथर्वला शेवटी हे कळलंच की मीरा ज्याच्याशी बोलते तीच अंबिका आहे. तर मग चला तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.